नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. पॅन कार्ड 2.0. आता सगळीकडेच चर्चा चालू आहे की पॅन कार्ड 2.0 म्हणजे पॅन कार्ड हे नवीन काढायचं आहे का? पॅन कार्ड 2.0 काय आहे? पॅन कार्डचा यूज कशासाठी होतो? हे बेसिक क्वेश्चन आहे. हे सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. तुमचं जे जुनं पॅन कार्ड आहे ते तुम्हाला बदलावं लागेल का? जुन्या पॅन कार्डचं काय करायचं आहे? पॅन कार्ड 2.0 हे कशासाठी असणार आहे? सिंपल आणि इथे व्यवस्थितपणे तुम्हाला मी समजून सांगणार आहात. तर देशात लवकरच तुम्हाला पॅन कार्डमध्ये बदल होणार आहे. नवीन पॅन कार्ड येणार आहे. डिजिटल इथे ऑप्शन्स येणार आहे. तर आता याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेऊया. तर ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया की पॅन कार्ड काय आहे. तर आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. म्हणजेच बँकिंग व्यवहाराशी संबंधित कामासाठी लोक त्याचा वापर करतात. आयकर व्यवहारातही पॅन कार्ड खूप उपयुक्त आहे. आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक असल्याने कोणतेही प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड गरजेचं आहे. ही बेसिक माहिती आहे. जर आयकर विभागाकडे आयकर रिटर्न करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य केलं आहे. पॅन कार्ड शिवाय तुम्ही टॅक्स रिटर्न भरू शकत नाही. त्याबरोबर इतर कामांमध्ये पॅन कार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही घर, दुकान इत्यादी मालमत्ता 5 लाखांपेक्षा जास्त खरेदी केली असेल तर त्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. ही नियम जे टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यांनी केलेला आहे. तर केंद्र सरकारने सोमवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली होती. पॅन कार्ड 2.0 QR कोड याची सुविधा येणार असल्याचे सांगितलेलं आहे. तर 2023च्या अर्थसंकल्पात यांनी जे मेन्शन केलं होतं की CBI म्हणजेच कॉमन बिझनेस आयडेंटिफायर जे मिशन सादर केलं होतं त्या मिशनचा हेतू भारतातील जे व्यवसाय आहे त्यामध्ये सोपी करणे हे त्याचं उद्दिष्ट होते. तरी ते देशात सुरू असलेले व्यवसायाला एक विशिष्ट कारणामुळे जे काही तुम्हाला प्रॉफिट होते फायनान्स कॉमन बिझनेस आयडेंटिफिकेशन जे मिशन होतं त्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेलं आहे. तरी ते सरकारने हे नवीन पॅन कार्ड 2.0 याची घोषणा का केली आहे? तर बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न झालेला आहे की जे जुने पॅन कार्ड आहे तरीही इथे सरकारने जे नवीन पॅन कार्ड आहे 2.0 याची घोषणा का केली आहे किंवा त्याबद्दल की काय त्याच्यामध्ये चेंजेस असणार आहे. भारतामध्ये आत्तापर्यंत 78 कोटीपेक्षा जास्त लोकांकडे पॅन कार्ड आहे. ते पॅन कार्ड धारक आहे. तर सगळ्यांकडे ऑलरेडी एवढे पॅन कार्ड असलं तरी आता QR कोडसाठी सरकारने 1,532 कोटी रुपये का बरं खर्च केलेला आहे. तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की पॅन कार्ड 2.0 नक्की काय असणार आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया. तर पॅन कार्ड 2.0 याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. तर हे नक्की त्याचं काय करायचं आहे या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स जसं की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या किंवा जे नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया की पॅन कार्ड 2.0 हे काय प्रकार आहे. तर पॅन कार्ड 2.0 आता तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा पॅन कार्डमध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचं असेल, अपडेट करायचं असेल, दुरुस्ती करायचं असेल तर तुम्हाला एकदम सोपे केले गेलेलं आहे. पेपरलेस केले गेलेलं आहे. कमीत कमी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. तरी ते पॅन कार्ड 2.0 साठी एक वेगळी नवीन पोर्टलसुद्धा लॉन्च करण्यात येणार आहे असे सरकारने माहिती दिलेली आहे. त्याचसोबत तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने काढता येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जन्मतारीख किंवा ॲड्रेस, बर्थ डेट हे काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला डायनॅमिकली QR कोडमध्ये दिसणार आहे असे सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे. तर पॅन कार्ड 2.0 जो पॅन कार्ड आहे 2.0 असे केंद्र शासनाने जे काही निर्णय घेतलेला आहे ते काय आहे आपण एकदा पाहूया. तर पॅन कार्ड 2.0 यासाठी जे काही पॅन कार्ड असणार आहे नवीन काढायचं आहे तर तुम्हाला जे जुने पॅन कार्ड आहे त्याचं काय करायचं आहे तर त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. तुम्हाला जर पॅन कार्ड तुमच्याकडे ऑलरेडी नंबर असेल तर पॅन कार्ड असेल तर ते ऑलरेडी नंबर तेच राहणार आहे. त्यामध्ये काही बदल होणार नाही. तसेच नवीन पॅन कार्ड तुम्हाला काढावी सुद्धा लागणार नाही. त्याची काही सुद्धा गरज लागणार नाही. तुमचं जे पॅन कार्ड आहे तोच राहणार आहे. तुम्हाला नवीन सुद्धा पॅन कार्ड काढायची काही गरज नाही असे सरकारने सांगितलेलं आहे. तर पुढचा असा प्रश्न आहे की तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल पॅन कार्डमध्ये काही
काही दुरुस्ती करायची असेल तर ती होईल का, तुमचं नाव बदलायचं असेल, तुमचं बर्थ डेट असेल, तुमचा ॲड्रेस असेल, फोटो असेल, हे सुद्धा तुम्ही काही प्रॉब्लेम न फेस करता डिरेक्टली तुम्ही बदलू शकता. त्याच्यासाठी सुद्धा काही तुम्हाला चार्जेस लागणार नाही, कारण इथे सरकारने हे काम सोपे करून दिलेलं आहे. तुम्हाला कोणतेही पैसे एक्स्ट्रा चार्जेस भरावे लागणार नाही किंवा इथे खर्च करावे लागणार नाही. तुम्ही डिरेक्टली इथे बदलू शकणार आहे. तर इथे टोल फ्री नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे विचारू शकता. तुम्ही काही प्रॉब्लेम फेस करत आहे, तुम्हाला काही अडचण येत आहे, तर इथे तुम्ही डिरेक्टली टोल फ्री नंबर जे नवीन पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन करू शकणार आहात व तुम्ही इथे चेंजेस सुद्धा करू शकणार आहात. तर पॅन कार्डमध्ये काही अपडेट्स करायचे असतील तर सर्व कामे तुम्ही इथे करू शकणार आहात. तर QR कोड आहे तर ते पहिल्यापासूनच आहे. 2017-18 मध्येच जे पॅन कार्डमध्ये बदल करण्यात आले त्यामध्ये सुद्धा QR कोड दिलेला आहे. तर पॅन कार्ड हे चालणारच आहे, तुमचे जुने असेल किंवा नवीन असेल ते सुद्धा चालणार आहे. तुम्हाला फक्त अपडेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल, त्यामध्ये नाव असेल, तुमचं जन्मतारीख असेल, ॲड्रेस असेल, हे तुम्ही नक्कीच चेंज करू शकता. तर पॅन कार्डचं आपण जे पहिल्यांदा पाहिले की कशासाठी यूज होतं, ते इथे टॅक्ससाठी तुम्हाला इथं मेनली यूज होतं. तर काही लोकांकडे वेगवेगळे 2 नंबरचे पॅन कार्ड असतात, पण हे तुम्हाला काय करायचं आहे तर वेगवेगळ्या नंबरचे 2 पॅन कार्ड न ठेवता एकच ठेवायचं आहे. जे दुसरं पॅन कार्ड आहे ते तुम्हाला सरेंडर करावं लागणार आहे, नाहीतर तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते, अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर पॅन कार्ड 2.0 बद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. या रिलेटेड काही तुमच्या मनात क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट करा. थँक्यू.